नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध असला तरी नाशिकच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीबाणी असल्याचं बघायला मिळत आहे। काल आपण बघितलं की नाशिकच्या सिडको सातपूर परिसरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवला होता। या संपूर्ण परिसरामध्ये पाईपलाईनच्या लिकेजचं काम प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलं होतं आणि त्यामुळे सिडको सातपूर परिसरामध्ये काल पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता। तर आज नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीनं लिकेजचं आणि दुरुस्तीचं काम जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं केलं जाणार आहे। परिणामी काल सिडको तर आज नाशिकच्या पंचवटी भागामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो विस्कळीत असणार आहे। अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून पाण्याचं योग्य ते नियोजन करावं अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, मात्र शहरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या पाईपलाईन आहेत त्याच्या अनेक ठिकाणी लिकेजचं काम सध्या प्रशासनाच्या वतीनं हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्या भागांमध्ये काही वेळेला आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याकारणाने नागरिकांनी त्या अनुषंगाने पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।